रेस मध्ये कायम. क्या बात आहे, काय निकाल लागला. वा बाय वा, आता मजा येणार आहे. प्रीमियर लीगची हीच तर मजा असते ना, पॉइंट्स टेबल वर खाली वर खाली. चला स्पीड अप करायचंय मित्रांनो. अजूनही हा सामना पकडून मला वाटतं 6 मॅचेस बाकी आहेत. 4 ओव्हरच्या 6 मॅचेस होणं थोडं कठीणच आहे. परंतु तुम्ही जर इथून चांगले फास्ट खेळलेत तर आपण नक्कीच प्रयत्न करू. चला डावली स्पोर्ट फिल्डिंग लावून घ्या. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. व्हेरी इम्पॉर्टंट मॅच फॉर द बोथ टीम. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सीपीएल 6वे प्रीमियर लीग जर तुम्हाला आवडलं असेल तर जबरदस्त क्रीडा महोत्सव या चावे गावामध्ये भरवला. वंदना स्मृती आज त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून वाहिली गेली. चला थोडं फास्ट खेळायचं मित्रांनो, नंतर आता अन्यथा ओव्हर्स तुम्हाला कमी कराव्या लागतील. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होते. थोड्याच वेळात गिरीशदादा पाटील यांचं देखील शुभागमन होणार आहे. माजी उपसरपंच ग्रामपंचायत सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. गणेशच्या सोबतीनं अनिकेत, तर षटक क्रमांक पहिला घेऊन मार्गस सोहेल. बॉलिंग मार्कवर सचिन. सचिनचा पहिलाच बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्यात आला आणि धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि पहिल्याच बॉलवर एक रिस्की धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला निकेतनं. एका धावेने ऑफ द मार्क होत असताना बॅटर गणेश मध्ये खूप फ्लेक्झिबिलिटी आपल्याला पाहायला मिळाली आहे. खूप चांगला बदल त्याच्या खेळामध्ये आपल्याला बघायला मिळाला आहे. 40+ क्रिकेटर आहे. मग त्याची बॉलिंग असेल, मग त्याची बॅटिंग असेल, खूप चांगला खेळ त्याने आतापर्यंत केला आणि म्हणूनच तर अनुजा 11 संघ 3 पैकी 3 मॅचेस जिंकू शकल्यात. अनिकेतचा रोल असेल अत्यंत महत्वाचा राहिला. क्रिकेट हा तसाही सांघिक खेळ आहे. प्रत्येकाला माहिती आहे की ज्या वेळेला संघ कामगिरी चांगली करेल त्याच वेळेला आपण एखादी स्पर्धा जिंकू शकतो. हो, रिवर्सचा फटका आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. पुन्हा एकदा बोलतो तयार सचिन आणि त्याच्या विरुद्ध पुन्हा एकदा स्विच. बॉल सरसी मार्शीच्या बाहेर आणि खेत ऑन फायर षटकार. बेधडक शॉट. काय टायमिंग होतं, लाजवाब टायमिंग आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकाराकरिता आपण पाहतो. अनिकेत आता तुटून पडलेला. 3 मॅचेस जिंकून सुद्धा एखादा संघ ज्यावेळेला सेफ नसतो ना त्यावेळेला अशीच स्थिती येते. परंतु इथून हा चौथा सामना देखील जिंकावा लागेल अनुजा 11 ला क्लिअरली सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी. सोडून दिला बॉल.
पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने स्कोर पुढे जाताना 12 या आकड्यावरती मोठ्या धावांकडे आता जरूर वाटचाल असेल अनुजा 11 संघाची. ज्या प्रकारे खेळ साकारले सुरुवातीलाच चौकार षटकार आपल्याला बघायला मिळाले. पुन्हा एकदा बॉल तयार. ओहो, हा बॉल आणखी एक वाईट. सचिन आता थोडासा दबावामध्ये, थोडासा कालचा आपण विचार केला तर सचिन अनफिट होता, जास्त मॅचेस तो खेळला नाही, परंतु आज संघामध्ये तो जॉईन झालाय. मात्र धावा भरपूर खर्च करत असताना रिवर्स पुन्हा एकदा षटकार की चौकार, षटकार. 19 जावा धाव फलकावरती. चला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेल्यानंतर लवकरात लवकर आतमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करा. अनिकेत महत्वाच्या सामन्यामध्ये जबरदस्त खेळलाय. फुल टॉस पुढे आलाय, ताकद भरपूर आहे, बाहुबली क्रिकेटर. बॉल एक्स्ट्रा कव्हरला, लागोपाठचा तिसरा सिक्सर. पहिल्याच ओव्हर मध्ये धावांचा डोंगर उभा केला. 25 धावा संचित खर्च केलेला असताना व्हेरी एक्सपेन्सिव्ह वॉटर फ्रॉम सचिन गोतारने. व्हॉट बॅटिंग, जबरदस्त फटकेबाजी आपल्याला ह्या ठिकाणी डावली स्पोर्ट विरुद्ध अनिकेतच्या वतीनं बघायला मिळाली. टीमचा ओनर आहे, टीमचा आयकॉन आहे. सेकंड ओव्हर गोलंदाजीसाठी आता विक्रम छन्ने गोलंदाजी करण्यासाठी येतोय. पलट वाढ करावा लागेल, कमबॅक इथून फार महत्वाचा ठरणार आहे. मला वाटतं की मागच्या सामन्यामध्ये डावली स्पोर्टनं देखील मोठा रनचेस केलेला आहे, त्याच्यामुळे त्या संघाला देखील कमी आखून चालणार नाही, कमी लेखून चालणार नाही. त्याही टीमकडे मजबूत बॅटिंग लाईनअप आहे. भूषण एक चांगला खेळाडू आहे, मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळला होता. विक्रम पुन्हा एकदा, हो हो हो, राईज होणारा बॉल टप्पा पडल्यानंतर मागे विकेट कीपर च्या हातामध्ये चेंडू जातोय. डॉट बॉल आला. विक्रम चांगला गोलंदाज आहे, पलटवार त्याला करावा लागेल. विक्रम बॅटिंग देखील चांगला करतो, आपण काल ते पाहिलंय, म्हणजे एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे. मात्र आता इथून धावा ज्या वेगानं झालेल्या आहेत, त्या धावांचा वेग तुम्हाला कमी करावा लागेल, अन्यथा फार मोठी टोटल, मोठं टार्गेट तुमच्या समोर येणार आहे. कमी गतीने टाकलाय, सॉफ्ट हँड ड्राईव्ह करत असताना फक्त दिशा दाखवली आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. ह्या एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 26 धावा. आता एक चांगलं बॅटल विक्रम आणि अनिकेत मध्ये आपल्याला बघायला मिळेल. दोघी चांगले खेळाडू आहेत, बिग बॅटल आपण जरूर पाहणार आहोत. परंतु आता या बॅटल मध्ये विजयी कोणाचा होणार? विक्रम फुल टॉस, बैठक, बॉलिंग स्वीप, सर्व व्हीआयपी डायज वर बॉल येतोय. 4 धावांसाठी चौकार. टॉस ऑन साइडला स्वीप करत असताना स्वीट टायमिंग पाहायला मिळाला आणि बॉलला सरळ पाठवलं स्क्वेअर लेगच्या पलीकडे. चौकाराकरिता धावा 4 धावांनी पुढे गेलेल्या, त्या 300 आकड्यावरती 30 रन्स ऑन दी बोर्ड नाव. विक्रम छन्ने पहिल्याच बॉलवर चौकार आपल्याला बघायला मिळाला. अनिकेताच नाही थांबणार. 3 षटकार 2 चौकार, वैयक्तिक 26 वर बॅटिंग करतोय. फक्त 5 चेंडूंचा सामना केला. चौकार आणि षटकारांमध्ये तो डील करत असताना एकही सिंगल किंवा डबल त्याच्या डावामध्ये आपण बघितलेली नाहीये.
पुन्हा एकदा विक्रम सज्ज होतोय, सामना करेल बॅटर अनिकेत. रिव्हर्सचा फटका, क्षेत्ररक्षण खराब आणि बॉल सरळ सीमा पार. आणखी एक चौकार. तीन चौकार, 3 षटकार, 30 धावा आतापर्यंत अनिकेतच्या बॅट मधून पाहायला मिळाल्यात. कमी गतीने टाकलाय. ओ हो हो हो, भरपूर वेगानं बॉल आला होता. विक्रमनं पहा त्याच्या हाताने लागून बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. म्हणजे किती ताकदीने फटका होता, परंतु विक्रमचं देखील कौतुक करावं लागेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. इतका भन्नाट वेगानं बॉल आल्यानंतर हात त्या बॉल वरती टाकणं हिम्मत होती. हे पा ओ हो, विक्रम चन्ने 4 धावांनी स्कोर पुढे गेला. धाव फलकावरती 38 धावा. मजबूत बांध्याचा खेळाडू आहे. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, धाव घेतली जाणार का? सिंगल पूर्ण केली आहे. धावाचा प्रयत्न केला होता भूषणनं, चांगला प्रयत्न केला होता. त्याला माहिती आहे जर का इथून अनिकेतची विकेट मिळाली तर या मॅच मध्ये आपण पलटवार करू. आणि 39 धावा, 2 षटकांचा खेळ. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा. आणि वैयक्तिक अनिकेतचा विचार केला तर 35 धावांवर तो फलंदाजी करतोय. तिसरं षटक आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी ते बॉलिंग मार्कवर. अनिकेत असं वाटते की आज अर्धशतक झळकावेल या महत्वाच्या सामन्यामध्ये. ज्या प्रकारे तो निघालाय, 34 धावांवरती बॅटिंग करतोय. त्याच्यामध्ये 3 सिक्सर आणि 4 चौकारांचा समावेश देखील आहे. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, प्लॅन मिस. डॉट बॉल न सुरुवात केली तिसऱ्या षटकामध्ये. संकेत आला गोलंदाजी करण्यासाठी. निर्धाव न सुरुवात करत असताना यानंतर जो सामना होणार आहे, SRD वर्सेस DB. पुन्हा एकदा ओ हो, व्हाट अ शॉट, सबसे लंबा हिट. यहाँ पे नाइनर नहीं है. ISPL के जैसे रूल रहते तो फिर ये 9 नहीं बल्कि 10 मिल जाते हैं. तेच म्हणावं लागेल. अनिकेत नावाचं वादळ जे घोंघवत आहे ते कोण रोखणार? पुन्हा उडवला, लंगोलला. आणखी एक सिक्सर. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहे. 50 कंप्लीट करणार का अनिकेत? ऑन फायर नाव. टीमचा ओनर, अनुजा 11चा आयकॉन. आज डावली स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजांसमोर कर्दन का बनलाय. म्हणजेच काय,
हा सामना जर येथून अनुजानं जिंकला तर रियांश 11 सुद्धा सेफ. पुन्हा आणखी एक सिक्सर आणि आज बरोबर अर्धशतक कंप्लीट केलं. थेट रस्त्यावर बॉलला पाठवला आणि अनिकेत बॅट वर करत असताना प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारतो. मित्रांनो, आपल्या चावे गावातील खेळाडूचा खेळ तुम्हाला आवडला असेल तर एकदा टॅनचा गजर होऊन जाऊ द्या. अनिकेतनं बनवल्यात नॉट आउट. आतापर्यंत 52 धावा, 6 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. हायलाइट राहिला चावे प्रीमियर लीग मधील नामवंत क्रिकेटर. षटकार त्या ठिकाणी आला. महेंद्र पाटील खरतर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खरतर त्यांच्या कझिन आज जो कारनामा केला ओंकार तारमाळेनं तेही खुश आहेत. IPL मध्ये जगातील सर्वात मोठ्या लीग मध्ये त्यांची वर्णी लागली. ओ हो हो हो, आता बॉल हवेत. आता एक्झॅक्ट इथे काय घडले पाहूया आपण. अपील तर जोरदार करण्यात आली आहे. अनिकेत नावाचं वादळच आलंय आज. आज चावेच्या क्रीडांगणावरती ते घोंगावतोय. धावांचा पाऊस पडलाय. 57 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. सर आपल्याकडे स्निकोमीटर नाहीये, अल्ट्रा एज नाहीये. आपण एज साठी कसा काय थर्ड अंपायर घेऊ शकतो? बॅटला लागलाय की हाताला लागले ते बघायचंय का? चालेल, चला बघू. जर आपल्याकडे असेल प्रॉपर पिक्चर एव्हिडन्स असेल तर देऊया आपण. चला, बॅटला नाही लागलेला. गोलंदाज तयार. हो हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. इथे एक्झॅक्टली काय घडले पाहूया. आणि फलंदाज आता यावेळेला मात्र बाद होतोय. फायनली अनिकेत बॅक टू दी डगआउट नाव. संकेतला मिळाली आहे ही सफलता. 3 सिक्सर त्याच्या विरोधात आले. धावसंख्या धावफलकावरती 57. अंतिम षटक असेल आणि आता गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज येतोय. तुषारचा वापर करण्यात आला. परंतु अनिकेत आज तुटूनच पडला होता. ज्या प्रकारे त्याची बॅटिंग आपल्याला बघायला मिळाली. एकूण 52 धावा त्यानं बनवल्या बाद होण्यापूर्वी. 57 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर झालेल्या आहेत. हो हो हो, यावेळेला पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक गजाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने स्कोर पुढे जाताना 58. शफल होऊन इम्प्रोवाइज हुक पाहायला मिळतोय. गणेश आणि त्याच्या सोबतीला आता विशाल आला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी पूर्णही केल्या जात आहेत. 2 धावांनी स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 60 धावा. चला तर पुढील सामना जो होणार आहे DB आणि SRD दोन्ही कॅप्टनला विनंती करतो ती लीग मधील शेवटची मॅच असेल. लीग मधील शेवटचा सामना असेल. यानंतर TB आणि SRD, यानंतर सेमीफायनल आणि फायनल्स.
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. ओ लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका, मनगटी फटका, बॉल बॉडी लाईनच्या बाहेर. विशालच्या बॅट मधून विशाल काय स्ट्रोक, येतोय चौकार. गिरीश का सुनने का गाना. हो अविदुता बॉल, एक धाव तरी इथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल करण्यात आला होता, नकार आलाय. एका धावेने स्कोर पुढे जाताना 65 धावा, 65 रन्स. बॉल तयार, लेगच्या बाहेरचा बॉल होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो, मिळेल एक्स्ट्रा धाव. एका धावेने नक्कीच काही क्षणातच मित्रांनो गिरीशदादा पाटील, खांडपी चिंचवलीचे माजी उपसरपंच, त्यांचं या ठिकाणी काही क्षणातच शुभ आगमन होणार आहे. दानशूर व्यक्तिमत्व. हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, यावेळेला पुन्हा लॉंग ऑनच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल होतो आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला. 2 धावा बघता बघता त्या ठिकाणी जोडल्या गेल्यात आणि या 2 धावांनी स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 4 षटकांचा केस संपलाय. 68 धावा आणि 69 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्याकरिता. चला दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की टॉस साठी आपण यायचंय. दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की टॉस साठी आपण यायचंय. SRD आणि DB. नक्कीच गिरीशदादा पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खांडपे चिंचवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा यशस्वी उद्योजक सन्माननीय गिरीशदादा पाटील, मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. चला SRD आणि DB दोघही कॅप्टन, चला दोघेही कॅप्टन्स. दरम्यान आदरणीय गिरीशदादा पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मित्रांनो या ठिकाणी आपण पाहतोय चला चावी प्रीमियर लीग असा कॉल होता आणि भूषण आलेला, म्हणजे टॉस जिंकलेला तो या ठिकाणी. DB स्पोर्ट ना दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्या जातात. गिरीशदादा पाटील त्यांना विनंती असेल मंचावरती बसावं, निर्णय कळवा. बॅटिंग करू. शुभेच्छा असेल. DB स्पोर्ट संघाने टॉस जिंकला आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. SRD समोर. नाव बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. लक इज हिअर. थँक्यू. खरं तर गिरीशदादा पाटील यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर भारतीय सैन्यांवर त्यांचं खूप प्रेम आहे आणि आपण अशा अनेक त्यांचे प्रसंगी बघितलेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवेळेला शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन देखील गिरीशदादा पाटील करत असतात. म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये किंवा समाजामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये गिरीशदादा पाटील हे नाव हे नेहमी पुढे आपल्याला ऐकायला मिळत असतं आणि आज त्यांच्या या स्पर्धेमध्ये आगमन झालंय, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. निश्चितच करून गिरीश दादा पाटील यांचं या स्पर्धेमध्ये आगमन होते. त्यांनी भेट
हॅलो. चेक. हॅलो. गिरीश दादा माननीय ग्रुप ग्रामपंचायत खांडपे चिंचोलीचे उपसरपंच यांचं इथे आगमन झालेले आहे. मी मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. त्यांना धन्यवाद देतोय की त्यांनी आपला किमती वेळ या स्पर्धेसाठी खर्च केलाय. निश्चितच करून गिरीश दादांबद्दल जर बघितलं म्हणायचं झालं तर गिरीश दादांच्या मनात नसेल पण आमच्या मनात आहे. गिरीश दादा आमच्या मनात आहे की भावी जिल्हा परिषद सदस्य आपण व्हावे आणि आपल्यासाठी आपल्या या विभागाचं काहीतरी आपण कार्य करावे असं आमच्या मनात आहे. गिरीश दादांच्या मनात नसेल पण आमच्या मनात आहे आणि तेच गिरीश दादा आपल्या या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आले आहेत. धन्यवाद गिरीश दादा. तर जिंकण्यासाठी बरोबर 69 धावांची गरज आहे. 4 ओवर में मुकाबले को जीतने के लिए बराबर 69 रनों की जरूरत है. डावली स्पोर्ट के सामने एक विशाल स्कोर है उनके सामने. अगर अपना आह्वान जीवंत रखना है इस टूर्नामेंट में तो 69 रन जरूर बनाने होंगे. थांबणार आहेत ना गिरीश दादा, भरपूर वेळ देणार आहेत आपल्यासाठी. गिरीश दादा थांबणार आहेत ना भरपूर वेळ. हां थांबणार आहेत. ओके. 69 रनों का लक्ष्य उनके सामने. 4 ओवर में मुकाबले में जीतने के लिए अपना आह्वान जीवंत रखने के लिए दो बल्लेबाज भूषण और मनोज के रूप में गणेश गेंदबाजी करने के लिए तैयार हो रहे हैं अपने बॉलिंग मार्ग पर. उनके सामने बल्लेबाजी करने के लिए मनोज. 69 रनों का लक्ष्य उनके सामने. विशाल लोक्स का पीछा करने के लिए दोनों भी बल्लेबाज तैयार. गणेश राइट आर्म ओवर द विकेट. अच्छी गेंद पैरों पर जाकर लगी लेकिन 1 रन से नहीं रोक पाएंगे किसी अन्य खिलाड़ी. बल्लेबाज को 1 रन से खाता खोलता हुआ डावली स्पोर्ट का लेग बाय के रूप में 1 रन. ठीक स्कोरिंग भी शुरू हुई. 1 रन मगर किसी नुकसान पर. मुकाबले को जीतने के लिए 4 ओवर में बराबर 69 रनों का लक्ष्य उनके सामने. एक विशाल लक्ष्य का पीछा कर रही है ये टीम डावली स्पोर्ट. तो अब बारी है भूषण की. बड़े बड़े स्ट्रोक भूषण को खेलने होंगे. हवाई में सफर करनी होगी. गणेश 40 प्लस के एक स्फूर्तिले गेंदबाज. राइट आर्म ओवर द विकेट गणेश भूषण के लिए. अच्छी गेंद थी. गुडलेस पट पर डाली हुई गेंद ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ निकली. अंपायर के नजरों में खराब गेंद है, वाइड गेंद है. 1 रन से योगदान बढ़ चुका है डावली स्पोर्ट्स का. 2 रन मगर किसी नुकसान पर. मुकाबले को जीतने के लिए 69 रनों का लक्ष्य उनके सामने. गणेश फिर से तैयार है अपने बॉलिंग मार्ग पर. उनके सामने बल्लेबाज भूषण. कदमों का संभाल किया, घूम के खेला है गेंद को. स्क्वायर लेग सीमा रेखा के ऊपर भूषण सिमट गए और भूषण आउट. तो 69 रनों का पीछा करते हुए पहली विकेट पतंग हुई है केवल मात्र 2 रन पर. अच्छी गेंदबाजी हो रही है गणेश द्वारा. नए बल्लेबाज मैदान में निकल गए हैं. विक्रम चन्ने के पास भी काफी क्षमता है, काफी स्ट्रोक खेलने की ताकत है उनके पास. एक आकर्षक बल्लेबाज है. एक बड़ी जवाबदारी है विक्रम के ऊपर. विक्रम रिवर्स स्वीप के लिए निकले लेकिन ठीक से नहीं उतरे. गेंद निकल गई विकेट के पीछे. विकेट कीपर अनिकेत के हाथ में डॉट बॉल के रूप में.
अच्छी गेंदबाजी हो रही है, पावर प्ले की ओर चल रही है। अगर पावर प्ले की ओर में 21-20 रन बनाती है टीम तो निश्चित तौर पर 69 रन बनाने के लिए सक्षम रहेगी, अन्यथा ये लक्ष्य उनके सामने पहाड़ी जैसा लग रहा है। काफी विशाल स्कोर है उनके सामने। कदमों का संभाल किया, बल्ले का बाहरी किनारा लेते हुए गेंद थर्डमैन की दिशा में निकल गई। शॉट थर्डमैन के क्षेत्र में गेंद को कलेक्ट किया, फील किया। केवल मात्र 1 रन डावली के स्पोर्ट के पक्ष में, 3 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। मुकाबले की पहली ओवर प्रगति पथ पर है। पहले ओवर की अंतिम गेंद बाकी है, 2 गेंदें बाकी है। गणेश फिर से तैयार है अपने बॉलिंग मार्ग पर। मनोज है उनके सामने बल्लेबाज, 40+ के गेंदबाज, 40+ के बल्लेबाज। अच्छी गेंद गुडले स्पॉट पर डाली हुई गेंद, तेज अपील हुई और अपील के स्वीकार भी लिया मेन अंपायर ने। मनोज आउट होकर लौट रहे मैदान के बाहर। स्पोर्ट को काफी दिक्कतें पैदा हो रही है, कारण पहली ओवर प्रगति पथ पर है, 2 विकेट उनके आउट हो चुके हैं। इस बीच गणेश की गेंद, अच्छी गेंद, कट करना चाहते थे, पूरी तरह चुके और गेंद निकल गई विकेट के पीछे, विकेट कीपर के हाथ में। यानी कि पहली ओवर की समाप्ति हुई है। केवल मात्र रन है 3, 2 खिलाड़ी के नुकसान पर। काफी अच्छी गेंदबाजी हुई गणेश द्वारा। केवल मात्र 3 रन खर्च किए उन्होंने और 2 सफलता प्राप्त की अपनी टीम के पक्ष के में। अच्छी गेंदबाजी गणेश द्वारा। 40+ के गेंदबाज है, सड़पातल बांध्या के बल्ले गेंदबाज हैं। मोर्चे का भार संभालने के लिए गेंदबाज अनिकेत जो बल्लेबाजी करते हुए उन्होंने 50 रन बनाए थे अनिकेत ने। यही अनिकेत गेंदबाजी करने के लिए तैयार होने जा रहे हैं अपने बॉलिंग मार्ग पर। उनके सामने बल्लेबाज है विक्रम। अनिकेत के सामने बल्लेबाजी करने के लिए विक्रम एक लंबा सफर तय करना है विक्रम को अपने टीम के लिए, अन्यथा अच्छी गेंद है, थोड़ी सी टप्पा खाने के बाद ऊपर आई, कट करना चाहते थे, ठीक से नहीं उतरे। गेंद और बल्ले के बीच में किसी भी प्रकार का संपर्क नहीं हुआ और बाकी का काम विकेट के पीछे विकेट कीपर ने पूरा किया और गेंद वापस की गेंदबाज अनिकेत के लिए। अनिकेत फिर से अपने लंबे बॉलिंग मार्ग पर राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं। सामने है विक्रम, उनके फुल टॉस गेंद, टर्न कर दिए गेंद को, रिवर्स स्वीप खेलते हुए पहला रन काफी तेजी के साथ पूरा किया। हालांकि गेंद सीमा रेखा की तरफ कुछ कर रही है और निकल भी गई सीमा रेखा के बाद 4 रनों के लिए। मुकाबला है, दूसरी ओर प्रगति पथ पर है। स्थिति है केवल मात्र 7 रन 2 खिलाड़ी के नुकसान पर। अनिकेत फिर से तैयार, विक्रम है उनके सामने बल्लेबाज। गेंद को टर्न करना चाहते थे, आड़े बल्ले से खेलना चाहते थे, स्वीप करना चाहते थे, ठीक से नहीं उतरे, गेंद सीधा निकल गई विकेट के पीछे, विकेट कीपर के पास डॉट बॉल के रूप में। 69 रनों का पीछा कर रहे डावली स्पोर्ट। मुश्किल लक्ष्य है, असंभव लक्ष्य है, काफी दूर लक्ष्य लग रहा है उनके सामने। मैच के ऊपर काफी हावी हो गई है निर्विकास टीम्स। इस बीच अनिकेत, अच्छी गेंद, फॉलो थ्रू में गेंद, हालांकि ब्लॉक होल में गेंद डाली थी। लगभग 1 रन दोनों में बल्लेबाजों ने हासिल किया अपने टीम के पक्ष में। 1 रन से योगदान बढ़ चुका है, 8 रन 2 खिलाड़ी के नुकसान पर। दूसरी ओर प्रगति पथ पर है, ये देखते हुए लक्ष्य काफी दूर दूर जा रहा है डावली स्पोर्ट के सामने। अनिकेत फिर से तैयार, तुषार है उनके सामने, पहली बार अच्छी गेंद, ब्लॉक होल में डाली हुई गेंद, हल्के से गेंद को पुश बर कर दिया, स्क्वायर लेके दिशा में गेंद निकल गई। स्क्वायर लेके खिलाड़ी दौड़ते हुए गेंद को उठाते, थ्रो करते। इस बीच बल्लेबाज के पास अवसर मिला, मौका मिला 2 रन पूरा करने का। 2 रन से योगदान बढ़ चुका है
डबल फिगर्स में निकल गई डाउली स्पोर्ट, 2 खिलाड़ी के नुकसान पर बराबर 10 रन। अनिकेत फिर से तैयार, तुषार के लिए शॉर्ट गेंद, अच्छी गेंद, बहुत ही अच्छी गेंद, डॉट होती हुई निकल गई। यानी कि पहले 2 ओवर की समाप्ति, स्थिति है केवल मात्र 10 रन 2 खिलाड़ी के नुकसान पर। पानी पाठवा, पाणी। तुषार को थोड़ी सी दुखापत हुई है, थोड़ी सी पानी की जरूरत है। प्लीज तुषार, पानी आया है आपके लिए, प्लीज तुषार वही रुकना है। 4 ओवर का ये मुकाबला है। मुकाबले को जीतने के लिए 4 ओवर में 69 रनों की जरूरत है। पहले 2 ओवर के समाप्ति के बाद स्थिति काफी नाजुक है, केवल मात्र 10 रन है 2 खिलाड़ी के नुकसान पर। आने वाले 2 ओवर में मुकाबले को जीतने के लिए बराबर 49 रनों की जरूरत। मुश्किल लक्ष्य है, लेकिन क्रिकेट है, क्रिकेट एक अनिश्चित का गेम है। गेंदबाजी का भार संभालने के लिए गेंदबाज को पसंद दी गई है तनिष। तनिष के सामने विक्रम चन्ने। मैच के ऊपर काफी हावी हो गई है निर्विका टीम, और अपना क्वालिफाई करने के लिए अपना आह्वान भी जीवंत रखा है। अब तक देखा जाए तो अपनी अब समझ रहे हैं कि हम निकल जाएंगे क्वालिफाई होने के लिए, निर्विका टीम। इस बीच अच्छी गेंद है, कट करने में सफल हुए, केवल मात्र 1 रन के लिए कदम बाहर निकाले विक्रम ने। 1 रन से 11 रन 2 खिलाड़ी के नुकसान पर। इक्का दुक्का से काम नहीं चलेगा, हर गेंद के ऊपर छक्के या चौके की बरसात करनी होगी, अन्यथा विजय लक्ष्य काफी दूर दूर आपके सामने निकल गया है। मुश्किल लक्ष्य है। राइट आर्म ओवर द विकेट, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, अच्छी गेंद, ब्लॉक होल में डाली हुई गेंद, मिड ऑन की दिशा में गेंद को ढकेल दिया। मिड ऑन के खिलाड़ी काफी दूर है, डीप है। पहले रन काफी तेजी के साथ पलट गए, दूसरे रन के लिए थ्रो हुआ विशाल द्वारा, लेकिन इस बीच तुषार ने 2 रन प्राप्त किए अपनी टीम के पक्ष में। 2 रन से योगदान बढ़ चुका है 13 रन 2 खिलाड़ी के नुकसान पर। 4 ओवर का यह मुकाबला है, तीसरी ओवर प्रगति पथ पर है। इस बीच तनिष, अच्छी गेंद है, कदमों का संभाल किया, मिड विकेट के ऊपर से गेंद को उठा के खेला है, रोकने में सफल हुए विशाल। बल्लेबाज के पास अवसर मिला केवल मात्र 2 रन पूरा करने का। 15 रन 2 खिलाड़ी के नुकसान पर। 69 रनों का पीछा कर रहे, केवल मात्र एक तरफी मुकाबला चल रहा है दोनों के बीच। शॉर्ट गेंद को टर्न करने में सफल हुए, फाइन लेग क्षेत्र में गेंद निकल गई, दंदनाती हुई, सनसनाती हुई, CPL 4 रन के लिए। उन्नीस रन है, यहां से देखा जाए तो बराबर 50 रनों की जरूरत मुकाबले को जीतने के लिए डाउली स्पोर्ट के सामने। तीसरी ओवर प्रगति पथ पर, यानी कि 8 गेंदों के ऊपर 50 रन बनाने होंगे डाउली स्पोर्ट को, मुश्किल काम है। अच्छी गेंद, ब्लॉक होल में डाली हुई गेंद, स्क्वायर लेग की दिशा में गेंद निकल गई। स्क्वायर लेग के खिलाड़ी काफी दूर है, जैसे कि गेंद को उठाते थ्रो करते। बल्लेबाज के पास समय मिला एकमात्र रन पूरा करने का। 1 रन से योगदान आगे सरकता हुआ निकल गया 20 के ऊपर, 2 खिलाड़ी के नुकसान पर। निर्विका काफी आक्रामक मूड में है, काफी अच्छी गेंद, विकेट के पीछे ठीक से कलेक्ट नहीं कर पाए अनिकेत, फलस्वरूप गेंद निकल गई बाई के रूप में 4 रनों के लिए। बल्ले का बाहरी किनारा लगा था।
नितीनजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण गिरीशजी साहेबांचा यथोचित सन्मान आणि सत्कार करायचा आहे. प्रचंड टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. एक गोड व्यक्तिमत्व, तरुणांच्या गळ्यातलं ताईत असं म्हटलं तरी वागवं ठरणार नाही. टाळ्या वाजवून, प्रचंड टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. धन्यवाद. त्यानंतर मी फौजी गिरीशजी यांचा सुद्धा नितीनजी पाटलांना विनंती करतो की अनिल पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते फौजी जीवन सरांचा बी सन्मानित करायचं आहे. जीवन सरांना, जीवन भाऊ यांचा सुद्धा यथोचित सन्मान आणि सत्कार होतोय. प्रचंड टाळ्या वाजवून त्यांचा सन्मान करायचा आहे, सत्कार करायचा आहे. आर्मीमध्ये कार्य करतायत आणि आर्मीवर गिरीश दादांचं खूप प्रेम आहे. धन्यवाद. काय झालं इथे, काय झालं आता? आदेश पाटील यांना विनंती असेल की विकासजी मगर यांचा सुद्धा सत्कार आणि सन्मान करायचा या क्रीडा नगरीमध्ये. विकास मगर यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान होतोय या क्रीडा नगरीमध्ये. आदेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते दाभाड गणाचे विभाग प्रमुख आदेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होतोय, सत्कार होतोय. टाळ्या वाजवून धन्यवाद मगरजी. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिले. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर चेंडू सरळ निघून जातो 6 धावांसाठी. मात्र निर्विका टीमने या संघामध्ये बाजी मारलेले या सामन्यामध्ये आणि निर्विका संघाने विजय प्राप्त केले. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचं तेवढंच मनापासून कौतुक. ॲडव्होकेट हर्षलजी पाटील, आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. ॲडव्होकेट हर्षलजी पाटील. SRD आणि DP संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने विनंती असेल आपण क्षेत्ररक्षणासाठी ताबडतोब सज्ज व्हायचं आहे.